सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आदि माया आदि शक्ती सप्तशृंगी माता चरणी वंदन करून व्लॉगची सुरुवात करूया। आपण आजच्या व्लॉगमध्ये सप्तशृंगी मातेच्या गडाचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य बघणार आहोत आणि खूप अशी मजा मस्ती पण करणार आहोत। तर चला। आम्ही व्लॉगची सुरुवात जळगाव ते नाशिक रेल्वेने केली। आम्ही नाशिक ते वणीगड हा प्रवास आम्ही महाराष्ट्र शासनाच्या लाल परीने केला, म्हणजेच की एसटी। आम्ही आता बस मध्ये आहेत। तर बघा किती हिरवळ आहे आणि किती डोंगर आहेत, पण ते दिसतच नाहीये कारण की इतकं धुकं आहे। आणि तुम्हाला दिसतंय का ते डोंगरांच्या मध्ये उजेड पडतोय, एकदम सुंदर असा निसर्ग आहे इथं। हे बघा किती धुकं आहे इथं। बस मध्ये बसायचा आनंदच वेगळा आहे आणि बाहेरचे निसर्ग पाहून तर अजूनच मस्त वाटतं ते।
सप्तशृंगी गडावर जाणारा हा घाट इतका सुंदर होता, इतका अप्रतिम होता। हा बघा, हा डोंगर पूर्ण धुक्याने झाकलेला आहे आणि काही लोक बसमधले तर शूटिंग काढत होते, कोणी फोटो काढत होते। इतकं अप्रतिम आणि ते घर इतके छोटे छोटे दिसत होते बघा। हे बघा, हा घाट आहे, पूर्ण डोंगर झाकलेला आहे धुक्याने। हे बघा, आता आपण आलेलो आहोत सप्तशृंगी मातेच्या गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आता आपण। तर इतका जोरात असा पाऊस चालू होता तिथं की छत्र्या घ्यायला पण जागा नव्हती, म्हणजे धरता पण येत नाही, छत्र्या उडत होत्या अक्षरशः तिथं। आणि किती भारी निसर्ग आहे बघा, पूर्ण वल्ले झाले होते आम्ही तिथं। आणि हा बघा, तिथं रोपवे पण होतं, तर हे बघा तिथं पण पूर्ण धुकं आहे, धुकाने आहे झालेले आहे ते पूर्ण। हे बघा, पूर्ण ते पाणी बघा। सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी रोपवे पण आहे आणि पायऱ्या पण आहेत। तर आम्ही नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी रोपवेने गेलो, तर इतकं भारी वाटत होतं तिथं। तर पुढे बघा तुम्ही, हे बघा, इथं आहे कण असं, किती मस्त दिसतंय बघा, ते छान। हे बघा, इतका पाऊस होता एकदम जोराचा बघा, पूर्ण वल्ले झाले होते आम्ही डायरेक्ट, इतका जोराचा पाऊस होता। हे बघा मित्रांनो, हे आहे रोपवेचं स्टेशन। इथं बघा, आम्ही इथूनच तिकीट घेतलं, तिकीटचं प्राईज आहे 110 रुपये येऊन जाऊन। तर हे बघा, म्हणजे ते अंडरग्राउंड आहे, तिथं रोपवे येतं आणि तिकडनं आपल्याला वरती जावं लागतं गडावरती। हे बघा, असे दुकानं आहेत, ते तिथून आपण पूजा घेऊ शकतो। हे बघा, इथं आहे पेढे, प्रसाद म्हणून पेढे होते तिथं, अजून दोरे, देवीसाठी साड्या। हे बघा,
आम्ही ज्या रोपेने जाणार आहोत ती बघा आणि आम्ही आता इथं याच्यामध्ये बसू रोपेत, नंतर देवीच्या दर्शनाला गडावरती जाऊ आणि तुम्हाला पण दर्शन दाखवू. आता आम्ही रोपेमध्ये बसलेले आहोत. तर इथं बघा 1 मिनिटामध्ये आम्हाला ते रोपेने गडावरती बसवून दिलं. चालू होते, खतम हो गया येतो. मी पहिल्यांदाच सप्तशृंगी गडावरती आलो आणि खरंच खूप छान दर्शन झालं. आणि तुम्ही पण घ्या दर्शन आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय माता दी लिहायला विसरू नका. आम्ही तिथं दर्शनासाठी गेलो, पण तिथं तर माकडं, खूप छोटे छोटे माकडं होते. आणि तिथं भक्तांनी ठेवलेला प्रसाद, त्यांची बॉटल पाण्याची, ते घेऊन सण पडून जायचे. खूप मजा वाटायची मला ते पाहून सण. आणि खूप जण तिकडे त्या माकडांची शूटिंग काढत होते किंवा फोटो काढत होते. इतकं छान वाटत होतं मला ते यांच्याकडे पाहून सण. खूप मजा वाटत होती. तिथे माकडं तर होतेच, पण तिथं देवीच्या गाभारी
इथं एक कुत्रं पण होतं, तिथं असं झोपलेलं होतं. तिथं त्याच्या अंगावरती म्हणजे साडी टाकलेली होती. इतकं छान वाटत होते बघा ते. आणि ही सप्तशृंगी माता. माझ्या मम्मी पप्पांनी पण तिथं ओटी भरली आणि आम्ही तिकडनं निघालो. तर देवीच्या गडावरती अजून काय काय बदल होणार आहेत ते पण इथं प्रतिकृती दाखवलेली होती. इथं म्हणजे आपलं रोपवे आहे, अजून फेन्स आहे, म्हणजे डोंगराच्या आजूबाजूला फेन्स. अजून हे बघा देवीचा देऊळ असं. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथंच थांबवतोय. पण ह्या व्लॉगचं पुढचा व्लॉग आपण त्र्यंबकेश्वरचा निसर्ग दाखवणार आहेत. मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहेत. तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.